छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। मालवणमधील दुर्घटनेचा निषेध यावेळी करण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आता आंदोलन पुकारण्यात आलंय। या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे। मोठी अपडेट छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत थेट छत्रपती संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी सचिन बडे। सचिन, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। मालवणमधील दुर्घटनेचा निषेध करण्यात येतोय। काय अधिक माहिती या संदर्भात? आपण पाहता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब आक्रमक झालेला आहे। रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतात। आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची भूमिका आहे। भाऊ, काय सांगाल? तुम्ही आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला आहात, काय सांगाल? एक तर प्रचंड रोष आहे, प्रचंड राग आहे। दैवताचं हे जे झालं अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळतोय, केवळ भ्रष्टाचार आणि टक्केवारीचं सरकार यांच्या स्वार्थापोटी एक निकृष्ट दर्जाचं काम झालं। मित्रांना ठेकेदारी देण्याच्या स्वार्थापोटी एक सगळे नियम डावलून, सगळी क्वालिटी डावलून तो पुतळा बनवण्यात आला आणि तो अखेर कोसळला। जनतेने, तिथल्या तज्ञांनी निदर्शनास आणून दिलं होतं त्याच्यामध्ये काय चुका झाल्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। आणि मला वाटतं केवळ आणि केवळ या सरकारला बाकी काही गेलं नाही। महिलांचं संरक्षण नाही। छत्रपती शिवाजी महाराज जे दैवत आहे त्याला दैवत म्हणतो, ज्याच्या नावावर मतं वाटतात आणि त्यांचा पुतळा कोसळतो आणि कारण पण काय देतात? अज्ञान एखाद्या बालकासारखं वारं आलं म्हणून। कसं वारं येतं? पैशाचं वारं येणं चालतं, पैशाचं नोटांचं बंडलचं वारं चालतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या वारा पडला असं कारण। अतिशय मला बालिश बुद्धीचं सरकार आहे मोदी सरकार। हे जे आहे त्यांनी 3 वर्षामध्ये तो पुतळा बनायला पाहिजे होता, फक्त 8 महिन्यात बनवून घेतला। स्वतः लोकार्पण करायचं म्हणून हे आम्ही बनवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। हा पुतळा बघा, तो पुतळा स्वतः सुभाष देसाई साहेब त्या कारखान्यामध्ये जायचे, त्याची क्वालिटी बघायची आणि तुम्हाला असं म्हणायचं क्वालिटी न पाहता तो पुतळा बसवलेला होता। काय सांगाल? तुमची आक्रमक भूमिका आहे, काय भूमिका आहे तुमची? छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि ह्या सरकारनं भ्रष्टाचार करून त्याच्यामध्ये टक्केवारी घेऊन निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे पुतळा महाराजांचा पडला आहे। हे टाकीन सुद्धा हे घर सोडून टाकती, परंतु हे सरकार टाकींच्या पलीकडे झालेलं आहे आणि सगळीकडे हे ठेकेदारी आणि टक्केवारी सरकार झालेलं आहे। म्हणून महाराजांचा सुद्धा पुतळ्याच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। म्हणून हा पाहताय भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे तो केलेला आहे आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक होत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचलेला आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।